जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्ही एस स्पर्धा परीक्षा प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा RPF रेल्वे पोलीस फोर्सने टोटल 4660 जागांसाठी भरती काढलेली आहे। तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर चला सुरुवात करूया। तर बघा रेल्वे पोलीस फोर्सने टोटल 4660 जागांसाठी भरती काढलेली आहे आणि अर्ज करायला सुरुवात होणार आहे 15 एप्रिल 2024 पासून। ठीक आहे, तर बघा कोणकोणत्या जागा आहे। तर बघा जाहिरात क्रमांक RPF 1 2024 आणि पहिली पोस्ट कोणती आहे तर RPF सब इन्स्पेक्टर। ओके, RPF सब इन्स्पेक्टरसाठी टोटल जागा आहे विद्यार्थी मित्रांनो 452 आणि ह्या संपूर्ण जागा ज्या आहेत त्या इंडियासाठी आहे, संपूर्ण भारतासाठी आहे। ओके, 452। त्यानंतरची पोस्ट आहे RPF कॉन्स्टेबल आणि एकूण जागा आहेत 4208। अशा टोटल 4660 जागांसाठी ही भरती RPFने काढलेली आहे। तर बघा यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती पाहिजे तर बघा क्वालिफिकेशन काय पाहिजे। तर पहिल्या पोस्टसाठी पद क्रमांक 1 साठी काय पाहिजे तर कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे। नंतर पद क्रमांक 2 10वी उत्तीर्ण, फक्त 10वी उत्तीर्ण उमेदवार असला पाहिजे। तर वयाची अट काय आहे तर बघा वयाची अट आहे 1 जुलै 2024 रोजी SC आणि ST यांच्यासाठी 5 वर्षाची सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षाची सूट आहे। तर पद क्रमांक 1 साठी वयोमर्यादा काय आहे तर 24 ते 28 वर्ष पद क्रमांक 1 साठी। नंतर पद क्रमांक 2 साठी 18 ते 28 वर्ष। ठीक आहे, पद क्रमांक 1 साठी आहे 24 ते 28 वर्ष आणि पद क्रमांक 2 साठी 18 ते 28 वर्ष। ठीक आहे, याच्यामध्ये SC आणि ST साठी 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे, तर OBC साठी 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे। ओके, त्यानंतर बघा ठीक आहे, आपण वयाची अट बघितली। नंतर नोकरीचे ठिकाण आहे, संपूर्ण भारतामध्ये आपल्याला हे नोकरीचे ठिकाण आहे। नंतर फीस किती असणार आहे हा फॉर्म भरण्याकरता तर जनरल आणि OBC आणि EWS जे कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी एकूण 500 रुपयाचे चालान असणार आहे आणि SC ST आणि EBS किंवा जे वुमन्स आहेत त्यांच्यासाठी किंवा अल्पसंख्याक जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी 250 रुपये इतकं चालान असणार आहे। ठीक आहे, आता बघा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे तर 14 मे 2024ला शेवटची तारीख असणार आहे आणि इथे तुम्ही एकूण वेबसाईट जाहिरात वगैरे पाहू शकता आणि अर्ज सुरू व्हायला म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। बघा स्टार्टिंग डेट आहे 15 एप्रिल 2024 पासून आपण अर्ज करू शकतो। ओके, तर बघा त्यानंतर बघा हा पोर्टल दिलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्स। ठीक आहे, हा नोटीस आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि हे सगळे इथे ऑफिशियल वेबसाईट ऑफ RRBs दिलेलं आहे। ठीक आहे, या ठिकाणी अहमदाबाद, अजमेर, बेंगलुरू, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, जम्मू काश्मीर, कोलकाता, मालदा या ठिकाणी सगळं दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। ओके, तर बघा सर्वात आधी काय असणार आहे तर सर्वात आधी एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। एक्झाम झाल्यानंतर CBT टेस्ट झाल्यानंतर त्या एक्झाममध्ये जे क्वालिफाय झालं नंतर तुमची मेडिकल चाचणी होणार आहे। ठीक आहे, फिजिकल टेस्ट होणार आहे, ते आपण समोर बघूया। तर बघा पेमेंट किती असणार आहे तर सब इन्स्पेक्टरसाठी एकूण पेमेंट किती असणार आहे तर बघा 35,400 इतका पेमेंट सुरुवातीला असणार आहे आणि कॉन्स्टेबलसाठी असणार आहे 21,700। मेडिकल स्टँडर्ड पाहिजे B1, इथे सुद्धा B1। एज तर आपण बघितलं 20 ते 28 वर्ष सब इन्स्पेक्टरसाठी आणि कॉन्स्टेबलसाठी 18 ते 28 वर्ष। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी लास्ट डेट वगैरे दिलेली आहे आणि
ओपनिंग डेट ऑफ अप्लिकेशन वगैरे दिली आहे. ओके. नंतर बघा आता मेडिकल जे फिजिकल टेस्ट आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, तर तुमची रिटन टेस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे क्वालिफाय झालं त्यांचीच काय होणार आहे, फिजिकल टेस्ट होणार आहे. तर ती कशी असेल, तर PET स्टँडर्ड मेल आणि फिमेल, ठीक आहे, दोन्हीसाठी देण्यात आली आहे. तर मेलसाठी काय असणार आहे आणि फिमेलसाठी काय असणार आहे, तर बघा 1600 मीटर रनिंग असणार आहे कोणासाठी, मेलसाठी. तर किती मिनिटामध्ये, 5 मिनिट 45 सेकंदामध्ये, विदिन 5 मिनिट्स 45 सेकंड्स, 5 मिनिट आणि 45 सेकंदमध्ये 1600 मीटर इतकं रनिंग असणार आहे कोणासाठी, तर पुरुषांसाठी. नंतर 800 मीटरची जी रनिंग आहे ती असणार आहे महिलांसाठी, 3 मिनिट 40 सेकंद, ठीक आहे, 3 मिनिट आणि 40 सेकंद एवढा कालावधी असेल, वेळ असेल. नंतर लॉंग जंप होणार आहे 14 फीट मेलसाठी, पुरुषांसाठी, आणि फिमेलसाठी असणार आहे 9 फूट, ठीक आहे, 9 फीट. नंतर हाय जंपसुद्धा होणार आहे, 4 फीट होणार आहे मेलसाठी, पुरुषांसाठी, आणि 3 फीट होणार आहे फिमेलसाठी, महिलांसाठी, ठीक आहे. तर अशा पद्धतीने सगळं असणार आहे. तर आपण 15 तारीखला याचा फॉर्म भरायला सुरुवात करूयात. त्याच्यावरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवीन, आणि एक्झाममध्ये काय काय विचारण्यात येणार आहे ते सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये बघूया. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.